मुस्लिम जिहाद, आत्मा, हृदय, आणखी एक बातमी येणार आहे नंतर, ती म्हणजे मटण सुद्धा। या सगळ्या विषय महत्त्वाचे आहेत निवडणुकीमध्ये, सोडता फक्त विकासाचा मुद्दा, लोकांचा मुद्दा। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात सामना रंगतोय। या लढतीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे। मात्र निवडणुकीआधीच निलेश लंकेंना स्वतःच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विजय औटींनी सुजय विखेंना पाठिंबा दिल्यानं महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे नगरमधील राजकारण फिरत असतं। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय। कारण पारनेरचे माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विजय औटी यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटलांना पाठिंबा दिलाय। परिणामी स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघात निलेश लंकेंना मोठा धक्का बसलाय। लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आमदार विजय औटींनी तटस्थ भूमिका घेतली होती। आता हे औटी काय म्हणाले तर प्रचारात महाविकास आघाडीकडून देशाच्या संरक्षणासह इतर महत्त्वाचे विषय मांडले जात नाहीत। महाविकास आघाडीकडून स्थानिक मुद्द्यांना अवास्तव महत्त्व दिलं जातं। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही। दोन्ही पक्षांचे विचार, कामाची पद्धत आणि अनुभवाचा विचार केला सुजय विखेंकडून 5 वर्षात चांगलं काम सुरू आहे, पुढेही चांगलं काम करू शकते। औटी साहेबांची भूमिका ठाम असते, त्याच्यामुळे त्यांचं मन वळवणं म्हणजे इतकं सोपं नाहीये। परंतु औटी साहेबांनी जी भूमिका घेतली ती कोणत्या कारणामुळे घेतली आता त्यांनाच माहित असेल, परंतु आम्हाला मान्य नव्हती, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं वेगळ्या भूमिकेत आणि पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला। पारनेरचे माजी आमदार सन्माननीय विजय औटी साहेब यांनी जो महायुतीचे उमेदवार विखे पाटलांना सपोर्ट करण्याचा जो निर्णय घेतला होता, तर त्या निर्णयामध्ये त्यांनी जे 5 पदाधिकाऱ्यांचे नाव सांगितले ते 5ही शिवसेनेचे पदाधिकारी आता या ठिकाणी प्रेस घेऊन आपली भूमिका माननीय उद्धव साहेब आणि महाविकास आघाडीबरोबर आहोत ही आता या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। खरं तर निलेश लंके आणि विजय औटी हे दोन्ही नेते 2017 अखेरपर्यंत शिवसेनेत एकत्र होते। मात्र 2018 मध्ये उद्धव ठाकरेंच्या पारनेरच्या दौऱ्यावर असताना काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। या गोंधळात लंकेंना जबाबदार धरत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर निलेश लंकेंनी राष्ट्रवादीची वाट धरली आणि त्यानंतर लंकेंच्या राज्याच्या राजकारणाची सुरुवात विजय औटींना विरोध करून झाली। आता हे राजकारण काय आहे तेही जाणून घेऊया। शिवसेनेसोबत असलेले विजय औटी आणि निलेश लंके यांचे 2018 मध्ये मार्ग वेगळे झाले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंकेंकडून विजय औटींचा पराभव करण्यात आला। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दोघं पुन्हा एकत्र आले। शिवसेनेतल्या फुटीनंतर औटी ठाकरेंसोबत राहिले, तर राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर लंके अजित पवारांसोबत गेल्यानं दोघांचे मार्ग पुन्हा वेगळे झाले। आता लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतल्यानं लंके आणि औटी पुन्हा एकत्र दिसतायत। आता विखेंना पाठिंबा दिल्यानं औटी आणि लंके पुन्हा आमने-सामने आलेत। जे मी मागच्या 1 महिन्यापासून म्हणतोय, पारनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचं जे शोषण झालेलं आहे, जो त्रास त्यांना झालेला आहे, हा फक्त गोरगरीब जनतेपुरतं मर्यादित नाही, हा त्या तालुक्याच्या नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी इतका प्रचंड, ज्याला आपण म्हणतो प्रशासनाचा वापर करून हिनवण्याचा प्रकार झाला। हे सगळे त्याचे पडसाद आज तुम्हाला दिसत आहेत। अजून तर तुम्हाला जेव्हा निकाल लक्षात येईल, 4 जूनला जेव्हा निकाल लागेल, त्या दिवशी तुम्ही पारनेर तालुक्याचं मतदान पहा आणि तेच या माझ्या सगळ्या प्रचाराचं उत्तर राहणार आहे। स्वर्गीय मुंडे साहेब आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील जेव्हा एकत्रित आले बहुजन समाजाच्या विकासासाठी, सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या विकासासाठी, समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी सातत्याने या दोन्ही परिवाराला वारंवार त्रास देण्याचं काम केलं आणि त्याचा परिणाम आम्हाला अनेक वेळेस मिळाला। चांगला आम्हाला त्रासही झाला, पण तरी सुद्धा आम्ही हटलो नाही आणि म्हणून हे 2 परिवार या महाराष्ट्राच्या आणि अहिल्यानगरच्या, मराठवाड्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी सतत लढत राहिलेत आणि यापुढे देखील आदरणीय पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा चालू ठेवणार। दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात लंके आणि विखेंमधलं वैर दिवसेंदिवस टोकाला पोहोचलंय। 29 एप्रिलला एका हॉटेलमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी लंकेच्या कार्यकर्त्यांना 60,000च्या रकमेसह ताब्यात घेत कारवाई केली होती। यावरून निलेश लंकेंनी हिशोब करणार ही भाषा वापरत थेट पोलिसांनाच धमकी दिली। यावरून राधाकृष्ण विखेंनी निशाणा साधत गुंडगिरी हा लंकेंचा स्थायी धर्म याचा टोला लगावला। आम्ही आमच्या लोकांना संरक्षण द्यायला समर्थ आहे। तुम्ही निवडणूक लागल्यापासून किती पोलीस प्रशासनाने आम्हाला त्रास दिलाय, या आमच्याकडे सगळी नोंद आहे।
आम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या हॉटेलवर बसलो तरी दुसऱ्या दिवशी रेड करता. आमच्याबरोबर कार्यकर्ता फिरला तर त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो. निलेश लंकेंच्या मागे फिरलं तर बघा गुन्हे दाखल करू, खोटे नाटे, सगळा हिसाब करू 13 तारखेनंतर. ही निवडणूक खरं म्हणूनच ही जी काही आहे ही गुंडगिरी, झुटिंगशाही हा म्हणजे त्यांचा तो स्थायी धर्म झालेला स्वभाव आहे. लोकांसमोर एक वेगळं चित्र उभं करण्याचा त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केला आहे. हे साधा माणूस आहे, सज्जन आहे. खरं म्हणजे आता त्यांचं खरं रूप लोकांना दिसायला लागलेलं आहे. लोकप्रियतेसाठी किंवा कोण असे जे बेछूट आरोप होत आहेत, मला वाटतं हे फक्त स्टंटबाजी, याच्या पलीकडे काही नाही आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विखे विरुद्ध सर्व असं चित्र नेहमीच असतं. पण ठाकरेंसोबत असलेल्या विजय औटींनी सुजय विखेंना पाठिंबा देण्यामागे भविष्याची राजकीय समीकरणं दडलेत. सध्या निलेश लंके महाविकास आघाडीत आहेत. परिणामी बदलत्या राजकीय परिस्थितीत विजय औटींनी लंकेंविरोधात राजकीय भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. उमेर सय्यदसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, अहमदनगर.